वधूवर सूचक मंडळ हे सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे जे ऑनलाईन वेबसाईटद्वारे चालतं मंडळ त्याबद्दल बोलते मी, की ही एक अशी यंत्रणा आहे जी भावनारहित आंतरजालाच्या मदतीने माहिती पुरवते. अशी ही एक यंत्रणा आहे. असं सॉफ्टवेअर तयार केलं जातं की ज्याच्यामध्ये सर्व ठिकाणून भारतातल्या कुठल्याही ठिकाणाहून तुम्ही नोंदी करू शकता. त्या नोंदी सगळ्या एकत्र येतात त्या आंतरजालाच्या महासागरामध्ये आणि त्याच्यामध्ये फिल्टर लावून तुम्हाला पाहिजे तसं स्थळ तुम्हाला बाहेर काढता येतं. ही त्याची गंमत आहे. आणि यात पद्धत अशी प्रोसिजर म्हटलं तर असं आहे की तुम्ही ऑनलाईन आधी वेबसाईट उघडायची, ऑनलाईन जायचं. त्याच्यानंतर तुम्ही पहिलं पेज तुमची माहिती, दुसरं पेज तुमच्या अपेक्षा ज्या काही आहे स्थळाबद्दल त्या टाकायच्या आणि त्याला सबमिट म्हटल्यानंतर तुम्हाला एक युजर नंबर पासवर्ड मिळतो. तो टाकून नंतर तुम्ही व्ह्यू लिस्टवरती जाऊन क्लिक करायचं आणि लिस्ट बघायची. आपल्याला लिस्ट आली का आणि जर लिस्ट आली तर तुम्ही पुढचे पैसे भरायचे. अच्छा. हां, ह्याच्यामध्ये असं आहे की जर का लिस्ट काही कारणाने आली नाही म्हणजे एज्युकेशन वाईज, कास्ट वाईज किंवा लोकेशन वाईज तुम्हाला ती लिस्ट जशी पाहिजे तशी आली नाही तर तुम्ही दुसऱ्या संशोधनासाठी मोकळे. अशा पद्धतीचं आपलं काम चालतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा हे पैसे भरता तेव्हा तुमचं लग्न जमेपर्यंत ते धरले जातात की तुम्ही तुमचं नाव, तुमचं माहिती तिथे इंटरनेटवरती त्या साईटवरती राहते. आणि सगळ्यात गंमत म्हणजे कोणतीही व्यक्ती कोणतीही लिस्ट नाही बघू शकत. ज्या व्यक्तीने ज्या अपेक्षा केल्या आहेत त्या अपेक्षानुसार त्याला लिस्ट मिळते. म्हणजे तुम्ही जर असं म्हटलं की मला 5'2" उंची असलेली मुलगी पाहिजे आहे तर 5'1" वाली मुलगी त्या लिस्टमध्ये येणार नाही. अच्छा. 5'2" पुढे येतील. तुम्ही एक लिमिट देता ना, 5'2" ते 5'5", 5'4", 5'3" त्याप्रमाणे तुम्हाला लिस्ट येते. अच्छा. एज्युकेशनचं पण तसंच आहे. तुम्ही इंजिनियर आहात आणि इंजिनियर मुलगी पाहिजे म्हटलं तर तुम्हाला इंजिनियर मुलींना वेगळं फिल्टर लावून तुमच्या कास्टच्या तुम्हाला पाहिजे अशा मुली वेगळ्या लिस्टमध्ये येतात. बरं. हां, तुम्ही सर्वधर्मीयसुद्धा टाकू शकता किंवा कास्ट वाईजसुद्धा टाकू शकता. म्हणजे आपण त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे फिल्टर टाकायचं आणि आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या सिलेक्ट करायच्या. अपेक्षा म्हणजेच फिल्टर. हां, त्या अपेक्षांचे जे काही पॉईंट्स आहेत ते सिलेक्ट करायचे, सबमिट करायचं आणि त्या क्रायटेरियामध्ये जी बसतात स्थळं त्यांची यादी आपल्यासमोर येते. हां, पण त्यामध्ये काय काय माहिती दिसते? त्यामध्ये सर्वच माहिती दिसेल. जेव्हा की तुम्ही फीस भराल तेव्हा तुम्हाला पत्ते मिळतात आणि आम्ही आता 2 ऑप्शन ठेवलेत, कुंडली आणि फोटोचे. तर ते थोडंसं आम्ही काय म्हणता येईल त्याला उमेदवारांच्या मनावरती ठेवलेलं आहे की त्यांनी कुंडलीचं टाकायचं माहिती की नाही, फोटो टाकायचे की नाही. असं पण होऊ शकतं की त्यांना एखादं स्थळ आवडल्यानंतर ते फोटो शेअर करतात. सगळ्यांनाच फोटो शेअर नाही करत. असं पण होऊ शकतं. काही जण ते गृहीत धरतात की फोटो तर लागेलच ना, नुसत्या माहितीने जे काही इम्प्रेशन नाही पडत ते फोटोमुळे पडतं. त्यामुळे फोटो आणि कुंडली आणि शैक्षणिक माहिती, नोकरी करत असेल तर कुठे करतो, त्याचे आईवडील कुठे राहतात, आईवडील काय शिकलेले आहेत, इतर नातेवाईक कोण आहेत, भाऊ बहिणी किती आहेत, त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे, हे म्हणजे इतकी डिटेल माहिती फॉर्ममध्ये भरून घेतली जाते. खूप वर्षाच्या अभ्यासानंतर म्हणजे 1999ला हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये प्रगतीच होत गेली. अधिकाधिक माहिती त्याच्यामध्ये ॲड केली गेली आणि त्यालाही फिल्टर लावण्यात आले की जे जास्त इंटरेस्टेड आहेत त्यांना अधिकची माहिती दिसेल. अच्छा. किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असतात, अधिक माहितीसाठी संपर्क करा अमुक नंबर. अच्छा. म्हणजे तुम्हाला बेस आवडला की तुम्ही जास्ती
त्याच्या पायाकडे तुम्ही जाऊ शकता किंवा जास्तीची माहिती तुम्ही गोळा करू शकता. अच्छा. मग वधूवर सूचक मंडळाची म्हणजे इथपर्यंतच असतं का ह्याच्या पुढे सुद्धा इन्व्हॉल्व असतं वधूवर सूचक मंडळ? जे ऑनलाईन मंडळ आहेत ते एवढ्यापुरतेच मर्यादित असतात. स्थळ देणं आणि संपर्क तुम्ही तुमचा करावा. अच्छा. लग्न जमल्यानंतर सांगणं की आमचं लग्न जमलेलं आहे, आमचं नाव ह्याच्यातनं कमी करा. अच्छा. इतकाच संपर्क असतो. म्हणूनच मी पहिल्यांदा हे वाक्य काढलंय की भावनारहित माहिती पुरवणारी यंत्रणा. त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना लगेच लग्न जमलं म्हणून जाऊन पेढे द्यायची गरज नाही आहे, की लग्नाला बोलवायची गरज नाही आहे, किंवा इतर काही गोष्टी करायची गरज नाही आहे. अच्छा. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल. थोडं साधं, थोडं सोपं.